तर ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय असं शरद पवारांनी म्हटलंय. काहींनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलं असं शरद पवारांनी म्हटलंय. पण निवडणूक आयोग टोकाची चुकीची भूमिका घेईल असं वाटलं नव्हतं असं देखील पवारांनी म्हटलंय. मतदानाच्या दिवशीची शेवटच्या 2 तासामधली आकडेवारी ही धक्कादायक असल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं नाही. त्याच्यात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या टोकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं कायमापाशी दिसतं. त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची, ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकट्या बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे.